नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज जे आपण बघत आहोत ते हा सोयाबीन आहे आणि या सोयाबीनला 20 ते 22 दिवस झालेले आहेत। 26 जूनला पेरणी झालेली होती हे आपण बघू शकतो। आणि या 8 दिवसामध्ये पाऊस पण चांगला व्यवस्थितरित्या झाल्यामुळे पिकांची वाढ ते पण चांगल्या पद्धतीने आलेली आहे। हे बघू, फुटवे पण येत आहेत आणि वाढ पण चांगली समाधानकारक झालेली आहे। हे बघू शकतो आपण। या 8 दिवसामध्ये पिकायोग्य पाऊस पडल्यामुळे रिमझिम त्यामुळे पीक पूर्णतः एकदम हिरवेगार आणि मस्त डोलत आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एकदम वातावरण आनंदित वातावरण आहे। हे बघा, आणि या 2 दिवसात पावसानं चांगला आभाळ आणि भरपूर झाल्यामुळे एकदम असं चिखल पण आहे। आणि आपण याला पेरणीनंतर 48 तासाच्या आतच तणनाशक मारलं होतं आपण। तणनाशक मारल्यामुळे आपल्याला कुठेही अजून तण याच्यामध्ये आपण बघू शकतो, तण कुठेही दिसत नाही वाढलेलं। आपण थोडं जवळून बघू। हे बघा, अजून तण कुठेही याच्यामध्ये दिसत नाही। हे बघा, आणि जे 48 तासाच्या आत आपण तणनाशक जे मारलेलं आहे त्याचा आपल्याला रिझल्ट पण चांगला दिसत आहे। अजून 20 दिवस झाले याच्यामध्ये तण तर काय अजून तण काही आलेलं नाही, त्यामुळे तणनाशकाचा पूर्ण फायदा झाला आपल्याला। हे बघा, आणि अजून पीक पण चांगलं आहे। अजून तर काय याला रोग काय दिसत नाही, तरी थोड्या प्रमाणात पाणी खाणारे दिसत आहेत अळी, चक्रीभुंगा आहे काय की हा। आणि याला आता थोडी उघडीप झाल्यानंतर बुरशीनाशक आणि टॉनिक एखादं आणि कीटकनाशक याची फवारणी या 5-6 दिवसामध्ये करावं लागेल आता पाऊस उघडल्यानंतर। हे बघा, आतापर्यंत तरी रोगाचं प्रमाण काही जास्त प्रमाणात नाही। पूर्ण प्लॉट बघू शकतो आपण असा। तर असं शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी। तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या मित्रांना पण शेअर करा। जय जवान जय किसान।